नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी होते। जळगावात देखील अपूर्व उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वर्षीची शिवजयंती जळगावकरांसाठी विशेष आहे। त्याचं कारण म्हणजे ज्या शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याची लढाई जे सेनापती लढले ते वीर बाजीप्रभू देशपांडे आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज आज शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात आलेत। आपण त्यांच्यासोबत या साऱ्या आनंदाच्या पर्वणीवर काही गप्पा करणार आहोत। सुरुवातीला मी जातोय संदेश दादा देशपांडे यांच्याकडे। दादा, काय सांगाल, आज सर्वत्र शिवजयंतीचा मोठा उत्साह साजरा होतोय, तुम्ही जळगावात आला आहात, कसं तुम्ही या आनंदाकडे पाहताय आणि काय भावना आहेत? जळगाव नगरीमध्ये मी मला पहिल्यांदा आलो असेल आणि जेव्हा जळगावला आलो तेव्हा असं पूर्ण जाणवलं की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो उत्साह असतो शिवजयंतीबद्दल त्यापेक्षा काही पटीने उत्साह इथं जळगावमध्ये आहे। आणि याचं कारण मला असं वाटतंय की जेव्हा मुघलशाही सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्राच्या मराठी शैलींनी त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ही जळगाव मराठवाड्याकडनं सुरुवात झाली। त्यामुळे कदाचित 10% का होईना जास्त हा त्रास या लोकांना इथं झालेला आहे, जळगावच्या लोकांना। म्हणजे मराठवाड्याला पूर्ण जास्त त्रास झालेला आहे। बुरहाणपूर पासूनची सुरुवात झाली होती ती नंतर पुढे पुढे दक्षिणेकडे वाढत गेली। याचा नंतर पश्चिम महाराष्ट्रात फार मोठा फटका बसला। म्हणजे आमचं जे 12 मावळा मी जे बोलतो 12 मावळा याचा फार मोठा फटका बसला। तर आज सकाळपासून आम्ही बघतोय 10 वाजल्यापासून तर इथं प्रचंड गर्दी। आताच म्हणजे स्टेज आणि जे मंडप जो उभारला आहे त्या मंडपाच्या बाहेरही अजून हजारो शिवभक्त उभे आहेत। तर हा उत्साह असा द्विगुणित व्हावा, आणखीन वाढत राहावा अशी मी अपेक्षा करतो। जयाजीराव, तुम्ही काय सांगाल, एकंदरीत राज्यभर जी शिवजयंतीचा उत्साह असतो त्यात अजून काही सुधारणा झाली पाहिजे, सरकारने काही पाठबळ दिलं पाहिजे, काय तुमची एक वंशज म्हणून अपेक्षा आहे? नक्कीच या संदर्भात मी सर्व शिवभक्तांना एक आवाहन करू इच्छितो की आपण अतिशय उत्साहामध्ये सर्व ठिकाणी जी शिवजयंती केली जाते तर याचा असं म्हणजे जनतेला आपण सर्वांना सहभागी करून घेतलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शिवचरित्रातून तरुणांना मी एक आवाहन करतो की आपलं छत्रपती शिवरायांच्या सारखं चारित्र्य स्वच्छ ठेवा आणि आपण व्यसनापासून दूर राहावा। ही तरुणांना मी आजच्या शिवजयंतीला त्यांना आवाहन करतो। आता सध्या शिवाजी महाराजांविषयी प्रत्येक गोष्टीमध्ये जो त्यांचा उल्लेख केला जातो, मग ते राजकारण असो समाजकारण असो, त्याकडे तुम्ही कसं बघता? यामध्ये प्रत्येक म्हणजे राजकीय पक्ष असतील किंवा आणखी कोणी मंडळी असतील तर त्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही। आणि न अभ्यास करता लोक काही म्हणजे त्याच्यावरती ह्या गोष्टीवरती बोलत असतात। छावा चित्रपटामध्ये जोतेजी केसरकरांना त्यांनी दाखवायला पाहिजे होतं, ज्या शंभूराजांच्या पाठीशी अगदी शेवटपर्यंत ते पाठीशी राहिले। महाराणी येसुबाई कैदेत जरी गेल्या तरी ते स्वतःला कैद करून ते शत्रूच्या ह्याच्यामध्ये गेले आणि शेवटपर्यंत जोतेजी केसरकरांनी छत्रपती शाहू महाराजांना मदत केली आणि शिवरायांच्या त्या कुटुंबाला संपूर्ण ते सावलीसारखे पाठीशी उभे राहिले। तर या चित्रपटामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं हे जोतेजी केसरकरांना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दाखवायला पाहिजे होतं। ज्यावेळी तिथं जे शत्रूच्या कैदेमध्ये उपासमार झाली तर त्यावेळी जोतेजी केसरकरांनी अगदी म्हणजे आपण देवीला काकडे हे करतो तर त्याच्यावरती भात करून शहाजीराजांना आपले शाहू महाराजांना त्यांनी हे केलेलं आहे। आणि असा म्हणजे सावलीसारखा पाठीमागे म्हणजे त्या कुटुंबाच्या पाठीशी राहणाऱ्या माणसाला यांनी त्या पिक्चरमध्ये दाखवायला पाहिजे होतं। आता किती केलं तर ते सगळं म्हणजे सत्य काही त्याच्यामध्ये सगळंच येणार नाहीये, काही गोष्टी पिक्चराइज्ड होऊ शकतात, पण एकंदरीत छान पिक्चर आहे असं सगळे म्हणतात। मी काही पाहिलेलं नाही पण बऱ्यापैकी असावं असं मला वाटतं। आणि सोयराबाईंच्या विषयी अत्यंत चुकीची त्यांनी स्पष्टीकरण म्हणजे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये। तर हे सोयराबाई अशा नव्हत्या, एक लक्षात घ्या। सोयराबाई ज्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या आहेत तशा जर असत्या तर शिवरायांच्या कुटुंबामध्ये परत पुढची नाती निर्माण झाली नसती। त्यामुळं अगदी माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सोयराबाईंचं हे अभ्यास करा आणि मगच सोयराबाई त्या पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करा। एखाद्या अपूर्ण अभ्यासाअंती आपण चुकीचं एखाद्या माणसाला हे केलं जातं
अनेक नाटकं असतील, अनेक पिक्चर असतील, त्याच्यामध्ये सोयराबाईंचं हे सगळं विरोधी भास दाखवलेलं आहे. हे असं नाहीये. तुम्ही आता छावा चित्रपटाचा उल्लेख केला. त्या चित्रपटातला चांगला वाईट भाग हा आपण दूर ठेवूया थोडा, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर आजच्या पिढीला काही प्रश्न पडतायत. पहिला प्रश्न हाच की ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तर त्यांच्या सुटकेसाठी मराठा साम्राज्याकडून काही प्रयत्न झाले का? जर झाले असतील तर ते नेमके कमी कुठं पडले? 100% संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला. जोतेजी केसरकरांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनाळ नावाचं गाव आहे, तर त्यांना अचानक समजल्यानंतर 100-200 मावळे एकत्र त्यांनी केले, पण त्यांचा प्रतिकार अपुरा पडला, कारण सैन्याची संख्या जास्त होती. त्यामुळं संभाजी महाराजांना त्यांना हे करता आलं नाही. पण प्रयत्न झाले नाहीत असं जे सांगितलं जातं तर हे 100% खोट आहे. कारण जोतेजी केसरकरांनी हे प्रयत्न केलेले अनेक ऐतिहासिक कागद पुरावे उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडं त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत तर ते संख्याबळ कमी असल्यामुळं, शत्रूचं संख्याबळ जास्त असल्यामुळं त्यांना संभाजी महाराजांना सोडवता आलं नाही. ही खंत आहे. आता तुम्ही जसं म्हटले की औरंगजेबाचं सैन्य जास्त होतं, मराठ्यांकडे तेवढं कमी होतं, परंतु गनिमी काव्याची जी पद्धत शिवरायांनी आणलेली होती तर त्यात नेमक्या काही अडचणी होत्या का? त्या संदर्भात इतिहासात काही उल्लेख आहे का तसा? नाही, काय झालंय याच्यावरती प्रचंड अभ्यास करावा लागेल. गणोजी शिर्क्यांचं नाव घेतलं जातं, पण ते होते का हा याच्या मागेही प्रश्नचिन्ह आहे. तर ते पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, पण ते तसं नाहीये. याच्यावरती प्रचंड अभ्यास करावा लागेल आणि जे फितूर होते त्यांना शोधावं लागेल. आता फितुरांचा मुद्दा परत या ठिकाणी समोर येतो की संभाजी महाराजांची माहिती ज्या फितुरांनी बादशापर्यंत पोहोचवली, तर त्यानंतर त्यांचं पुढे काय झालं त्याचाही बराच भाग जो आहे तो दुर्लक्षित आहे. तुम्हाला त्या संदर्भात काही सांगता येईल का? नाही, या संदर्भात काही सांगता येणार नाही. याच्यामधलं जे हे ते जाणकार मंडळींनाच विचारलं तर आपल्याला ते योग्य होईल. आणि याच्यामधनं अजून बरेचसे कागदपत्र आहेत की त्यातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि हे अंतिम सत्य असं नाही म्हणता येणार. अंतिम सत्य तुम्हाला अभ्यास केल्यानंतरच जे काही इतिहासकार आहेत, जे काही शिवचरित्रकार आहेत, तर त्यांच्याकडूनच आपल्याला हे बाहेर येऊ शकतं. संदेशजी, आता जसं मोहिते साहेबांनी सांगितलं की काही भाग आजही दुर्लक्षित आहे, म्हणजे तो अभ्यास करावा लागेल, इतिहासकारांकडून तो जाणून घ्यावा लागेल. तर हा जो भाग आहे तर तो पुढे यायला हवा का? त्या संदर्भात काही पावलं उचलली पाहिजेत का? नक्कीच. आपण जेव्हा इतिहास संशोधन मंडळामध्ये जातो तेव्हा तिथून जे वर्कर्स आहेत किंवा कामगार आहेत आणि इथले ऑफिसर जे आहेत ते आम्हाला नेहमी एक गोष्ट बोलून दाखवतात की आजपर्यंत फक्त 20% कागदपत्र बाहेर आणली आहेत. म्हणजे 20% मध्ये जर का एवढेच असेल तर अजून 80% बाकी आहेत. ते संशोधन नक्कीच व्हायला पाहिजे. आणि हे संशोधन करायला मला नाही वाटत की एका माणसाला एक जन्म पुरेल. संशोधन करणे सोपी गोष्ट नाहीये. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी एक वाक्य मला फार आठवते, चांगलं बोलले होते. इतिहासामध्ये कोळसा सुद्धा आहे आणि चंदन सुद्धा आहे, आपण ठरवायचे काय उगाळायचे. तर मला तर वाटते काही गोष्टी ज्या कॉन्ट्रोवर्सी मुद्दाम केल्या ती, आता शब्द पुन्हा वापरतो मी, कॉन्ट्रोवर्सी चित्रपटात मुद्दाम केल्या ती. कारण पिक्चराला कॉन्ट्रोवर्सी आली की प्रसिद्धी आपोआप मिळत जाते, निगेटिव्ह का होईना मिळते. त्यासाठी कदाचित कॉन्ट्रोवर्सी करत असतील. आणि आता सध्या छावाचा विषय चाललाय. छावा पिक्चर काय बघितलं नाही मी, त्यामुळे कोणी काय सांगितलं कोण काय बोलतंय ह्याच्यावर पिक्चरची आपण काय बोलू शकत नाही. हेच का दाखवलं तेच का दाखवलं हे काहीच माहित नाही आपल्याला. आता जे ऐतिहासिक चित्रपट म्हणजे आपण छावाचंच उदाहरण जर घेतलं तर या चित्रपटानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तर त्यांची सोडवणूक झाली पाहिजे का? नक्कीच काय वाटतं तुम्हाला? नक्कीच सोडवून झाली पाहिजे. आता जसा फितुरांचा विषय, संभाजी महाराजांचा विषय आला की फितुरांचा विषय हा पुढे येतोच, कायमच येतो. तर नक्की फितुरी कोणी केली आणि कशासाठी केली, त्यांच्या त्यावेळी काही अडचणी होत्या का, त्यांना काही कुठली आमिष होती किंवा त्यांनी स्वार्थापोटी राज्यापोटी काय केलं होतं नक्की, याची कागदपत्र नक्कीच उजेड द्यायला पाहिजेत. आता तुम्ही बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज आहात, तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की एकंदरीत आता शिवकालीन इतिहासाविषयी बरंच माहिती आदान प्रदान केली जाते. औरंगजेबाचं जे साम्राज्य होतं ते नेमकं कशा पद्धतीने लयास गेलं, त्याचा ऱ्हास कसा झाला, त्या संदर्भात काही सांगता येईल का? औरंगजेबाचं जे साम्राज्य होतं ते उत्तरेकडून दक्षिणेकडे येत गेलं. पण नंतर जेव्हा 12 मावळाच्या ठिकाणी जे गेले सह्याद्री पर्वतामध्ये, तिथं त्यांचं सैन्य जे ग्राउंड लेवल लढणारं कायम जे होतं ते गनिमी काव्याला आपल्या महाराजांच्या पूर्णपणे ते नेस्तानाबूत झालं त्याच्यामुळे. आणि संभाजी महाराजांच्या नंतर देखील राजाराम महाराज असतील, शाहू महाराज असतील, ताराराणी असतील, यांनी चांगला लढा दिला होता. धनाजी होते, संताजी होते, यांनी खूप मोठा बदला घेतला. आणि मला वाटतं त्याच वेळेपासून खरोखर मुघल परत जायला सुरुवात झाली.
आपण बघू शकतो शिवकालीन सेनापतींचे वंशज आता आपल्यासोबत होते आणि त्यांनी एकच भावना व्यक्त केली की शिवकालीन इतिहासाविषयी बरीच माहिती जी आहे ती आजही समोर आलेली नाही, परंतु या साऱ्या बाबी संदर्भात जो वादंग निर्माण केलं जातं ते कुठेही निर्माण होऊ नये. जो खरा इतिहास आहे तो जनतेपर्यंत आला पाहिजे, जेणेकरून भावी पिढीला तो प्रेरणा देत राहील आणि आपल्याला त्यातून चांगलं जे आहे तेच घेता येईल. या निमित्ताने लोकमतने हा सारा प्रयत्न केला की नेमकं वंशजांचं म्हणणं काय आहे. येणाऱ्या काळामध्ये आता अजून इतिहासाची काय माहिती समोर येते ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. तुम्ही बघत राहा लोकमत.